माढा तालुक्यातील अरणमधून जाणारा शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची मागणी. आम्हाला पैशाचं किती जरी प्रशासनानं आम्ही दाखवलं, काही जरी झालं तरी आम्ही शक्तीपीठ आमच्या रानातून जाऊन देणार नाही, अशी आमची सगळ्या शेतकऱ्यांची ठाम भूमिका आहे. वाडवडिलांनी कमवलेली आमची भाकरी पाहिजे. आमचं पोट भरायपुरतं पहिलं जेवढं साधन आहे तेवढं असलं तर बस. या बातमीचे प्रायोजक हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह, सम्राट चौक, सोलापूर. माढा तालुक्यातील अरण येथून शक्तीपीठ महामार्ग जाणार असून या भागातील बहुतांश शेतकरी हे अल्पभूधारक आहेत. महामार्गात त्यांची जमीन गेल्यानंतर ते भूमिहीन होणार आहेत. त्यामुळे या शक्तीपीठ मार्गात बदल करण्याची मागणी अरण येथील विविध शेतकऱ्यांनी पत्रकार परिषदेमध्ये केली. यावेळी सोमनाथ शिंदे, सावता शिंदे, राहुल जाधव, रामदास भिसे यांच्यासह विविध शेतकरी उपस्थित होते. सोमनाथ शिंदे, गाव अरण. आमच्या क्षेत्रातून रानातून शक्तीपीठ महामार्ग जाणार आहे असं सोशल मीडियाच्या माध्यमातून आमच्या सगळ्या शेतकऱ्यांना जवळजवळ माहिती झालेलं आहे. सगळी शेतकरी आज भयभीत आहेत. आम्ही सगळे अल्पभूधारक आहेत. आमच्या शेतातून शक्तीपीठ महामार्ग जाऊ नये ह्याच्यासाठी आम्ही प्रामुख्याने सगळी शेतकरी विरोध करणार आहे. त्याच्यासाठी आज आम्ही इथं तुमच्यापाशी आलेलो आहे. काही जरी झालं तरी शक्तीपीठ आम्ही जाऊन देणार नाही. आम्ही थोड्या वेळानं कलेक्टर साहेबाकडे जाऊन आम्ही शक्तीपीठ जाऊ नये म्हणून आम्ही निवेदन देणार आहे त्यांच्याकडं. आमचा त्या शक्तीपीठाला विरोध आहे. आम्हाला पैशाचं किती जरी प्रशासनानं आम्ही दाखवलं, काही जरी झालं तरी आम्ही शक्तीपीठ आमच्या रानातून जाऊन देणार नाही, अशी आमची सगळ्या शेतकऱ्यांची ठाम भूमिका आहे. असे साधारण आमचे शेतकरी 200-250 शेतकरी आहेत. साधारण 500 ते 550 एकर अरणमधली जमीन त्या रस्त्यासाठी जाणार आहे. शासनाचा अधिकृत नोटीस नाही, पण आम्हाला सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि जी कोणाशी एजंट लोक आंबल लावायचं, काय करायचं असं जी काय आम्हीच दाखवते ती सगळ्या शेतकऱ्यात गैरसमज पसरवायचं काम त्या लोकांनी केलेलं आहे. त्याच्यामुळे आम्हाला अशी चर्चा आहे सगळीकडे. राहुल जाधव, आरण परिसरातील मी शेतकरी असून आमच्या जमिनीतून शक्तीपीठ महामार्ग जाणार आहे असं सामाजिक मीडिया म्हणजे सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्हाला समजलं. सोशल मीडियावर आमच्या परिसरात एक PDF व्हायरल झाले असून त्यानुसार कोणत्या गट नंबरमधून किती एकर गुंठे क्षेत्र बाधित होते आता असं त्यात उल्लेख आहे. त्याच्यावर कोणत्याही अधिकाऱ्याची सही नाही, परंतु त्या यादीप्रमाणे गावाच्या परिसरातील काही दलाल येऊन बऱ्याच शेतकऱ्यांना म्हणतात की तुमच्या रानात आम्ही झाडं लावतो आणि त्याचा मिळणारे पैसे 25%, 75% याप्रमाणे वाटणी करू, काही करू असं आम्हीच दावलं, बऱ्याच शेतकऱ्याला दावलं जातंय. परंतु ह्या जमिनीत आमच्या वडिलोपार्जित वाडवडिलांच्या भावना आहेत. आमच्या वाडवडिलांनी कमावलेली ही जमीन आहे आणि ही जमीन कशाही परिस्थितीत शक्तीपीठ महामार्गात जाऊ नये. ही जमीन आम्हाला परंपरेनं पुढं आमच्या पुढील पिढ्यांना वापरण्यात यावी. त्यामुळं आमचा ह्या शक्तीपीठ महामार्गाला कडकडून विरोध आहे. आता कलेक्टर साहेबांना जाऊन आम्ही निवेदन द्यायला लागलो आहेत. ह्याच्या अगोदर आम्हाला अधिकृतरित्या कोणतंही नोटीस वगैरे काय नाही, परंतु सामाजिक मीडियातून मात्र याचं प्रचंड व्हायरल होत आहे. आणि आमच्या परिसरात येऊन बघा काय परिस्थिती चालू आहे. साहेब, मोबदला पैसा जास्त काळ टिकत नाही साहेब. पैशाला अनेक वाटा आहेत आणि पैशाला अनेक वाटा असून अति एकदम पैसा आल्यानंतर त्यातून वेगवेगळं दुष्परिणाम त्याचा होतात. त्याच्यामुळं आम्हाला ती नको. आम्हाला वाडवडिलांनी कमवलेली आमची भाकरी पाहिजे. आमचं पोट भरायपुरतं पहिलं जेवढं साधन आहे तेवढं असलं तर बस. आम्हाला तुमचं नको, आमचं बी तुम्ही घेऊ नका. आमच्यावर अन्याय होऊ नये. रहिवासी शेतकऱ्यांवर कसल्याही पद्धतीचा अन्याय होऊ नये एवढीच आमची भावना आहे साहेब. विराट मॉल म्हणजेच लग्नाच्या बस्त्यासाठी एकमेव एकच विराट वस्त्रदालन. मेन्स अँड लेडीज एथनिक्स, मेन्स अँड लेडीज वेअर, मेन्स अँड लेडीज ॲक्सेसरीज, गर्ल्स किड्स वेअर, इमिटेशन ज्वेलरी, फूटवेअर अँड गिफ्ट आर्टिकल्स, टेक्सटाइल्स अँड टॉयज. विराट मॉल 50% कॅशबॅक ऑन MRP. युअर कम्प्लीट हॅपी फॅमिली स्टोअर. प्रत्येक कुटुंबासाठी आणि कुटुंबातील प्रत्येकासाठी एक वेळ अवश्य भेट द्या आपल्या कुटुंबासोबत. विराट मॉल, अक्कलकोट रोड, SVCS शाळेसमोर, पहिल्या फ्लायओव्हर जवळ, सोलापूर. कॉन्टॅक्ट कस्टमर केअर 9552542859.